नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो. खंब्यापासून ग्राहकाच्या घरात जो सप्लाय पोहोचवण्याचा वायर्स असतात त्याला सर्व्हिस वायर म्हणतात आणि लाईन स्टाफला जास्तीत जास्त तक्रारी ह्याच अटेंड कराव्या लागतात. तर ह्या तक्रारी कमी व्हाव्या, कुणाचा वीज अपघात होऊ नये म्हणून या सर्व्हिस वायरची प्रत्येक ग्राहकाची पेट्रोलिंग म्हणा, तपासणी म्हणा, कमीत कमी 3 महिन्यातनं एकदा IS कोड 5613 रूल नंबर 17 प्रमाणे होणं गरजेचं आहे आणि ते रेक्टिफाय होणं गरजेचं आहे. आता हे पाहणी करताना काय काय पाहायचं असतं पहा. ह्या ऑफिशियल सूचना पहिले आणि बाकी नंतर सांगतो. तर याच्यामध्ये पहिले तारखेची नोंद करायची, ग्राहक वगैरे नंबर नोंद करायचा आणि मग आपण पहिले त्या घराचं कनेक्शन ज्या खांब्याजवळ गेलं त्या खांब्याजवळ जायचं आणि त्या खांब्यावर पोल फ्यूज व्यवस्थित लावल्या आहेत का, लटकून राहिल्या आहे का पाहणे. लटकत असतील तर फ्यूज बोर्ड लावणे. तसेच मेसेंजर GI वायर खांब्यावरील न्यूट्रलला एफिशियंटली जोडली का आहे तेही पाहणे. तसेच खांब्यावरते जे सर्व्हिस कनेक्शन वायरचे पंथे असतात, जसे फेज, न्यूट्रल इत्यादी, त्याच्यामध्ये कार्बन तर नाही ना पाहणे आणि शक्यतो हे मेन कंडक्टरला न जोडता त्या ठिकाणी कोंबडा करून जोडलेले आहेत का नाही पाहणे. नंतर जे सर्व्हिस वायरचे इन्सुलेशन व कपॅसिटी चेक करणे. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला पहिले घरातलं लोड पाहणं आलं आणि त्या लोडनुसार त्या वायरची कपॅसिटी आहे का नाही पाहायचं आणि मग या वायरचं इन्सुलेशन ब्रिटल झालं का, कुठं क्रॅक झालं का ते तपासणे. जर खराब झाला तर ती वायर बदलणे. त्याशिवाय ही जी वायर आहे तर ही सर्व्हिस वायर GI मेसेंजर वायरसोबत क्लिपिंग केली आहे की रीड इन्सुलेटरमधून रन केली ते पाहणे. क्लिपिंग केली असेल तर रीड इन्सुलेटर प्रोव्हाइड करणे. कारण क्लिपिंग केल्यामुळे अनेक वेळा पोलमध्ये, स्टेमध्ये, अर्थिंगमध्ये करंट उतरून अपघात झाले आहेत. तसेच जे पोल फ्यूज असतात त्याच्यामध्ये काही कार्बन असेल तर तो काढून टाकणे, साफ करणे. लोड अनुरूप योग्य कपॅसिटीचे फ्यूज असल्याची खात्री करणे. म्हणजे ग्राहकाची जी फ्यूज आहे आणि आपला जो पोलचा फ्यूज आहे त्याच्या कपॅसिटी ग्राहकाच्या लोडनुसार ठेवणे. तसेच आपली जी सर्व्हिस वायर आहे ही घराच्या अँगलला जो पाईप लावलेला असतो जी त्याच्यामधनं घालतात आणि मग या पाईपच्या दोन्ही टोकांना वुडन किंवा PVC बुशेस आहेत का नाही तपासणे. तसेच मीटर बॉक्सपर्यंत अल्काथिन पाईप लावायला पाहिजे. म्हणजेच ही वायर समजा सर्व्हिस पाईपमधून बाहेर पडली, ओपन ठेवायला नको. ती अल्काथिन पाईपमधनं मीटर बोर्डपर्यंत न्यायला पाहिजे. ती नेलेली पाहणे. आजकाल मला वाटतं हे कोणी पाहत नाही, पण ते पाहणं गरजेचं आहे. अर्थिंग कनेक्शन बरोबर असल्याची खात्री करणे. म्हणजेच काय, तुमची जी GI मेसेंजर वायर आहे ती
कन्झ्युमरच्या मीटर बोर्डवर जो थ्री नट अर्थिंग बोल्ट आहे त्याला जुळली का नाही पाहणे आणि या बोल्टवरती ग्राहकाच्या घरातलं अर्थिंग आणि ग्राहकाच्या घराच्या वायरिंगमध्ये जे रनिंग असतो तो या 3 नट अर्थिंग बोल्टमध्ये आल्या का नाही पाहणे. परत एकदा हा जो ग्राहकाच्या मीटरबरोबर 3 नट अर्थिंग बोल्ट असतो त्याच्यामध्ये पोलवरून जो GI मेसेंजर वायर आला असतो तो ग्राहकाच्या मीटर बोर्डवरील 3 नट अर्थिंग बोल्टला जोडायला पाहिजे. याच बोर्डला ग्राहकाचं स्वतंत्र जे अर्थिंग असते घरातलं त्याची वायर जोडायला पाहिजे आणि आतमध्ये जो रनिंग अर्थ असतो वायरिंगसोबत तो सुद्धा या नटवर जोडायला पाहिजे. नंतर सर्व्हिस लाईनचा जोड शॅक योग्य प्रमाणात असावा. म्हणजे सर्व्हिस वायर जास्त लोंबकळती नसावी आणि सर्व्हिस वायरची लांबी 100 फुटाच्या वर नसावी. रोड क्रॉसिंगमध्ये जे प्रिस्क्राइबमेंट असते ते ठेवायला पाहिजे. तसेच ही सर्व्हिस लाईन झाडाच्या फांद्यातून जायला नको, घासायला नको, नाहीतर तुटून पंक्चर होऊन अपघात होण्याची शक्यता होते किंवा झाड सर्व्हिस वायर पडून सर्व्हिस वायर तुटायची शक्यता असते. तसेच सर्व्हिस वायरचं पॉईंट ऑफ सप्लायला जे टोक ग्राहकाच्या वायरिंगशी जोडायचं असतं, ग्राहकाचं वायरिंग कॉपरचं, सर्व्हिस वायर ॲल्युमिनियमची, या दोघांचा जोड नेहमी जमतो आणि न्यूट्रल मिळत नाही, डिस्कनेक्शन राहते. म्हणून हा जोड नटबोल्टमध्ये बायमेटॅलिक वॉशर वापरून करावा. कारण बऱ्याच वेळा न्यूट्रलमध्ये जंग आल्यामुळे न्यूट्रल डिस्कनेक्ट झालेला दाखवतो आणि घरातले इक्विपमेंटला शॉक लागल्यासारखं होतं. तर हे सर्व सर्व्हिस लाईन पेट्रोलिंग करताना पाहायचं असतं. जर हे पाहिलं नाही तर घरात भरपूर अपघात होण्याची शक्यता असते. कारण कन्झ्युमरच्या घरातील अपघात होऊ नये म्हणून वीज कंपनीचा पोलवरील फ्यूज अतिशय इफिशियंट पाहिजे आणि CEA रेग्युलेशन 2010 रेग्युलेशन 41 प्रमाणे कंपनीनं स्वतःचा ग्राहकाला द्यायला पाहिजे. पण तो अर्थसुद्धा चांगला मेंटेन केला गेला पाहिजे आणि अर्थिंग चांगला असेल, फ्यूज चांगला असेल तर मला वाटतं ग्राहकाच्या घरात वीज अपघात होणार नाही, सर्व्हिस वायरवर ते अपघात होणार नाही. कारण सर्व्हिस वायरचं जे प्रोटेक्शन आहे तो पोल फ्यूज आहे. मला वाटतं हे जे दर 3 महिन्यांनी वीज अपघात होऊ नये, जास्त सप्लाय इंटरप्ट होऊ नये म्हणून या प्रकारे पेट्रोलिंग करणं आवश्यक आहे, ऑब्लिगेटरी आहे आणि ते करायलाच पाहिजे. थँक्यू. मायसेल्फ रामदास खंडागळे, रिटायर्ड चिफ इंजिनियर अँड नॅशनल सेफ्टी कमिशन नगर. Kindly subscribe to my YouTube video channel for such safety related videos because I will not be in a position to post all the videos to each and everybody. Thank you. Kindly subscribe. Myself Ramdas Kandagale.